नमस्कार मंडळी, आज आपल्याला बेसन पिठाच्या कापे वड्याची भाजी करायची। वड्याच्या भाजीसाठी बेसन पीठ, कोथिंबीर, खोबरं, लसूण, कांदा, तेल, शेंगदाणे, मोहरी, मीठ, जिरे, तिखट, हळद एवढं साहित्य घेतलंय। आता कांदा कापून घेऊ। कोथिंबीर नीट करून कापून घेऊ आता। आता कोथिंबीर कापून झाली, काढून घेते। खोबरं कापून घेते जरा बारीक, म्हणजे भाजून वाटायला जमतं। मोठं ठेवल्या वाटायला यायचं नाही। आता खोबरं कापून झालंय, काढून घेते ताटात। आता लसूण सोडून घेते। आता वाटणाचं साहित्य भाजून घ्यायसाठी तवा ठेवून घे चुलीवर। आता तव्यात शेंगदाणा टाकून घेते भाजायला। आता हे वड्याची जुन्या पद्धतीची भाजी बघा, सगळं आता तव्यात आपल्याला भाजून घ्यायचं सगळं फोडणीसाठी। शेंगदाणा हे कडक भाजून, खोबरं, शेंगदाण्याला कलर यायला लागला बघा। आता असं हलवून हलवून कडक भाजून घ्यायचं, करपून बी द्यायचं नाही रे, आणि कच्चं बी नाही राहिलं पाहिजे, कडक भाजलं पाहिजे। शेंगदाणे भाजले आता कडक, काढून घेते। आता ह्या तव्यात खोबरं टाकून घेते भाजायला। तर खोबऱ्याला थोडं तेल टाकते आणि लाल भाजून घेते। खोबरं लाल भाजलं म्हणजे जरा चव येते भाजीला, जरा खमंग भाजी लागते, वाटायला बी येतं जरा बारीक। काढून घेते। आता ह्याच तव्यात कांदा भाजायला टाकून घेऊ। कांदा आता चांगला असा फोडून भाजून घ्यायचा बघा, लाल भाजायचा कांदा। कांदा खोबरं असं चांगलं लाल भाजून घ्यावं लागतं बघा, म्हणजे झणझणीत भाजी होते। जरा कांदा बी चांगला भाजून घेतला म्हणजे गोडपणा जातो कांद्याचा, म्हणजे भाजी गोड होत नाही, म्हणून कांदा बी लाल भाजून घ्यायचा। कांद्याला आता किती कलर छान आलाय बघा। आता अजून थोडासा भाजूनच घ्यायचा जरा। आता चांगला लाल भाजलाय कांदा, काढून घेते। आता लसूण बी ह्या तव्यात भाजून घेते।
लसूण भाजून झालाय, काढून घेते. आता खोबरं घेते आधी, मध्ये जरा खोबरं बारीक करते आणि मग हे सगळं त्याच्यात घ्यायचे आपल्याला. आधी खोबरं जरा बारीक करून घेते, असं ठेचून घेते जरा, म्हणजे वाटायला भारी होईल. ते तुकडं तुकडं असल्यावर वाटायला येत नाही, ते ह्याच्या खाली निसटते. खोबरं जरा आबाड झाबाड आधी वाटून घेते आणि मग त्याच्यात सगळं साहित्य घ्यायचे बघा वाटायला, म्हणजे खोबऱ्याचं तुकडं राहायचं नाही. तेव्हा आता खोबरं किती लाल भाजलंय त्याच्यामुळं तेव्हा आता त्याचा वास लय खमंग यायला लागला बघा. किती तेल निघत त्याच्यातलं वाटून, असं भारी वाटून केलं म्हणजे मग भाज्याला जरा चव येते. आता खोबरं जरा आबडधोबड झालंय. आता शेंगदाणं, कांदा, लसूण, कोथिंबीर सगळं टाकून घेते आता ह्याच्यात वाटायला, म्हणजे एकत्रच वाटायचं सगळं. आता एकदा घसारा देऊन झालाय बघा ह्याला. आता पाणी टाकून आता वाटून घेते हे. पाणी टाकलं म्हणजे जरा बारीक वाटण होतं. पहिले हो का आमच्या आई आजी अशा वाटून भाज्या करायच्या, म्हणून हो का मला बी तसली सवय लागली बघा. वाटून भाज्या केली म्हणजे चव येते जरा भाज्यांना. वाटून कुटून भाज्या असल्या चव येते का नाही, म्हणून ते वाटूनच भाज्या करायच्या कधी खमंग लागतात. आता वाटण वाटून झालं बघा बारीक, काढून घेते आता. आता पाटा धुवून घेते. आता फोडणीसाठी कढई ठेवून घेऊ. आता तेल टाकून घेते कढईत. आता तेलाला ताव येऊन द्यायचा जरा, म्हणजे मोहरी टाकली म्हणजे फुटते जरा, नाही फुटली तर मग कडवट लागते. तेलाला तावा आलाय, मोहरी टाकून घेते फोडणी. बघा कशी तडतड तडतड उडते आता मोहरी. मोहरी फुटली तरच चांगली लागते, नाही तर मग कडवटपणा लागतो. तेलात आता हळद टाकते थोडी. आता तिखट एक चमचा टाकून घेते. त्याच्यातच सगळं वाटण केलेलं टाकून घेते. हे वाटण चांगलं शिजून घ्यायचं बघा आता फोडणीत, म्हणजे जरा भाजीला चव येते.
त्यात आता तांब्या पाणी टाकून घेते. आता ह्या रस्याच्या हिशोबाने मीठ टाकून घेते. भाजीला उकळी येऊस्तोवर आता पीठ मळून घेते. आता वड्याच्या चवीपुरतं मीठ टाकून घेते. भाजीला मीठ टाकलेलं आहे. थोडी हळद टाकून घेते. थोडं जिरं टाकून घेते. थोडं थोडं पाणी जसं लागेल तसं टाकून मळून घेते. त्याला लई पाणी खपत नाही पिठाला. घट मळायचं असतं ते. आता हाताला थोडं पीठ लावून घेते. हाताचं पीठ काढून तिखट असतं ना पिठी, आणि पाणी लावल्यावर मग पातळ होते म्हणून पिठाने काढून घेते पिठी. घट गोळा मळायचा. आपल्याला लाटायला आला पाहिजे म्हणजे. तेल लावून लाटून घ्यायचं ह्याला, म्हणून साठी घटच मळायचे. आता ह्याला तेल लावून जरा मळून घेते पोळपोटावर, म्हणजे लाटायला येते, चिटकायचं नाही खाली. दोन घेते ह्याला जरा पातळ लागते. आता चौकडनं असं लाटून घ्यायचं बघा ह्याला, म्हणजे सारखी इथे पोळे लाटल्यावाने व लाटायचं, म्हणजे लय जाड पातळ होत नाही. आता कापून घेते बघा. आता पीठ मळलेल्या परातीतच वड्या काढून घेते. त्या किती भाजीला उकळी आल्या. आता वड्या बनवतो. उकळत्या भाजीत वड्या सोडून घेते. आता रश्याला उकळी आल्यावरच वड्या सोडाव्या लागतात बघा, नाहीतर वड्या इरगळतात त्याच्यात, म्हणून उकळी चांगली येऊन द्यावी लागते. बघा किती भारी उकळते. वडीला काहीतरी झालंय का आता. ही झाली आपली कापे वड्याची भाजी.
कोणाकोणाला आवडली असेल त्यांनी नक्की कमेंटमध्ये सांगा.